दोन व्यक्ती नाही कमवत, एक तर फिअर आला की इन्व्हेस्टर नाही कमवत, नाही तर ग्रीड आला, अरे वा एवढे वाढले. म्युच्युअल फंड म्हटलं की सगळ्यांना वाटतं सट्टा की नको बाबा, क्या मालूम कितने जगेंगे नहीं जगेंगे, 60 में साल में मर जाएंगे. म्हटले ठीक है चल, तू मर गया तो बहुत अच्छा, बच गया तू. अगर डॉक्टर ने तुझे मरने नहीं दिया तो. ऋतिक रोशन मध्ये सांगते ना तुम्ही कैसे पता की तुम 40 के बाद जिंदा रहोगे. पण ते 500 रुपये इन्व्हेस्ट करून काही फायदा आहे का? म्हणजे तुमचे ड्रीम्स आहे की फॉरेनला ट्रिप करायची आहे, तर मला सांग 500 रुपयांनी होईल का? शाळा कॉलेज कुठेतरी आपल्याला शिकवलंय का की कंपाऊंडिंगचा बेनिफिट काय? गुजराती लोकांमध्ये बघितलं तू की लहानपणापासून हातात पैसे देतात. तिला गरज लागली त्याच्या पप्पाची काहीतरी हेल्थ ठीक नव्हता, तर तेव्हा तिने थोडे विड्रॉ केले. त्या टाइमला तिने मला जे थँक्यू सांगितलं की आपने अगर मुझे तरी फोर्स नाही किया रहता ना. काय काय वेळेला असं पण होतं की आपली इन्कम असते 20-25,000 आणि SIP आहे ते 30,000. मग नंतर काय होतं माहिती, आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे ना तो वर्क करायला लागतो की इन्कम कसं वाढणार. माझा सप्टेंबर 2024 पासून मार्केट डाऊन व्हायला लागलं. समजा तुमचा 1 लाख रुपये लॉस झाला तर तुम्हाला रात्री झोप येईल का? जॉब पण चांगली नाहीये, ठीक आहे, घर पण नाहीये. फायनान्शियल प्लॅनिंग करणं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. मदत करायची इच्छा असते, आता काका मामाची पण असते, त्या स्वतःच्या उपचारांसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. विनोद कांबळे ही जो पिढी आहे ना, लास्ट आहे जे आई वडिलांना बघतीये. कुठे सांगता नाही येणार. तू पैसा गेला 21 करोड घेऊन पळाला तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे नुसती बडबड. आणि आज आपल्या सोबत आहेत दीपा नाईक, ज्या इन्व्हेस्टमेंट कोच आहेत. सो दीपा मॅम यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. सो दीपा मॅम सोबत आपण 3 पार्ट्स मध्ये पॉडकास्ट करणार आहोत. त्याचा पहिला पार्ट असेल म्युच्युअल फंड, सेकंड पार्ट असेल हेल्थ इन्शुरन्स अँड थर्ड पार्ट असेल लाईफ इन्शुरन्स. सो आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपा नाईक, मागील 5 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. फायनान्शियल गोल प्लॅन करणं हे नेहमी मी सगळ्यांना सांगत असते. 500हून अधिक क्लायंट माझ्याजवळ जुळलेले आहेत. 1000 लोकांचं रिटायरमेंट मला सेट करायचं आहे, जेणेकरून आजची जी लाईफस्टाईल आपण एन्जॉय करतोय तीच लाईफस्टाईल आपण रिटायरमेंटमध्ये पण एन्जॉय केली पाहिजे. चला मग आपण सुरुवात करूया. आता जसा आपला हा पार्ट आहे म्युच्युअल फंड रिलेटेड, सो तुम्ही एक क्विकली एक्सप्लेन करू शकता की म्युच्युअल फंड काय असतं आणि एक्झॅक्टली त्याचे किती टाइप्स वगैरे आहेत, आणि म्युच्युअल फंड मध्येच का इन्व्हेस्ट करावं, त्याचे बेनिफिट्स काय, तेच का म्युच्युअल फंड्स का? म्युच्युअल फंड एक क्विकली सांगते मी, पुलिंग ऑफ मनी असतं. म्हणजे तू इन्व्हेस्ट करणार, तू पण इन्व्हेस्ट करणार, मी पण इन्व्हेस्ट करणार, ठीक आहे. हे सगळं तो इन्व्हेस्टमेंट घेऊन तो फंड मॅनेजर एक स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तिकडून जे त्यांना रिटर्न्स मिळतात ते आपल्यात डिस्ट्रीब्यूट केलं जातं, ठीक आहे. हे एकदम शॉर्ट आणि सिम्पल आहे. सेकंडली काय आहे त्याच्यात की आता बघ, आता जे स्टॉक मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करतात, बरोबर, तर तिकडे कसं आपल्याला सगळं 0 पासून स्टार्ट करावं लागतं की त्याचा शार्प रेशो काय आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे, ते सगळं आपल्याला बघावं लागतं. पण इकडे आपला डेडिकेटेड एक आपल्याला फंड मॅनेजर आहे, जो आपलं सगळं ऍक्टिव्हली स्टॉक मॅनेज करतो. म्हणजे तो बघतो की कोणतं स्टॉक चांगलं आहे, कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मला चांगलं रिटर्न्स मिळतील, तो आहे. तर तो पार्ट ह्याच्यात मिसिंग आहे स्टॉकमध्ये. ते रिसर्च सगळं तुम्हालाच करावं लागतं, ठीक आहे. सेकंडली आता स्टॉकमध्ये एक लिमिटेशन येते की एकच सेक्टर मिळतं आपल्याला, एक ते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा समथिंग, एकच सेक्टर आपल्याला मिळतो. पण म्युच्युअल फंडमध्ये तू 1000ची पण SIP करतो ना, तर 30 स्टॉकमध्ये तुझं इन्व्हेस्टमेंट होतं, ठीक आहे. तर तो एक बेनिफिट आहे की तू 1000 रुपयाचा करतोय पण 30 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट होतात. थर्डली आता समज रिलायन्स कंपनी आहे, बरोबर, तर रिलायन्स कंपनीचा एक शेअर किती, 2500, 3000 असं असतं. तर ते तुला कम्प्लिटली एक शेअर घ्यावंच लागतं. तू असं विचार करता मला रिलायन्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर मला एक शेअर घ्यावं लागेल. पण म्युच्युअल फंड मध्ये कसं आहे, तर तू काय सांगशील की माझ्याकडे 1000 रुपयेच आहे, मी कुठून 2000 किंवा 2500 कसं करू, तर मला देशील का? तर येस, तुला पण मिळेल, ते पण 30 स्टॉक मध्ये. म्हणजे 0.015 असेल किंवा 6% असेल, असं असू शकतं. पण 30 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट होतात. आणि शेअर्स स्टॉक मध्ये कसं असतं, एक शेअर तुला घ्यावा लागतं, 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर, बरोबर. पण म्युच्युअल फंड मध्ये युनिट्स येतात, म्हणजे 0.14 किंवा 1. हे आता समजा काही एक तू 1000 रुपये घालतोय, पण आहे त्या एक युनिटचा कॉस्ट 3000, बरोबर, तर तुला मग 0.111 असं मिळेल. तर तो पण एक तुला बेनिफिट आहे. निवडायचं कसं म्युच्युअल फंड की हा बेस्ट आहे आपल्यासाठी? तर त्याच्यासाठी तर मी सांगेन की फायनान्शियल गोल प्लॅन करा. की फर्स्ट तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करताय तर फायनान्शियल गोल प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणता गोल तुमचा फर्स्ट अचीव्ह होईल.
म्हणजे समजा आता तुमचा गोल 1 वर्षाचाच आहे, तर मी इक्विटीमध्ये घालून उपयोग नाही. मग मला तसे फंड सिलेक्ट करा. डेट फंड्स हे असे फंड असतात जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स ह्याच्यात इन्व्हेस्ट करतात. तर जसं आपण लोन घेतो, बरोबर, आपल्याला काय गरज लागली तर आपण कोणाकडून लोन घेतो, एक तर बँककडून, नाहीतर मग पर्सनल लोन म्हणजे काही क्रेडिट कार्ड वगैरे असं काहीतरी. पण बँकलाच लोन घ्यायची वेळ आली मग ते कुठून घेणार? मग ते आपल्याकडे येतात की तुम्ही एवढे डेज साठी ठेवा, 30 डेज, 90 डेज, व्हॉट एव्हर, म्हणजे त्यांचं जेवण, तर आम्ही तुम्हाला देतो. करेक्ट. तर असे फंड्स डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तो एक टाइप आहे का म्युच्युअल फंड? तो एक टाइप आहे. मग तिकडे आपल्याला मायनस मध्ये जाण्याचा चान्स खूप कमी असतो. लिक्विड मध्ये तर अजिबात नसतं लिक्विड फंड. मग तुझा गोल 1 वर्षाचा आहे, मग तू त्याच्यात जा, पण त्याच्यात रिटर्न्स कमी आहे, मग तिकडे तू रिटर्न्सचा विचार नको करू. 6 to 8% आहे तिकडे. कळलं? आता तुझं गोल रिटायरमेंट आहे, तर कमीत कमी 25 ते 30 वर्ष आली, तर बिंदास तू मिड किंवा स्मॉल मध्ये जा. करेक्ट. आणि आता तुझा गोल 5 वर्षाचा आहे, 1 ते 5 वर्ष किंवा 3 वर्ष, तर बॅलन्स ऍडव्हान्टेज मध्ये जा, जिकडे तुला कॉम्बिनेशन मिळेल लार्ज, मिड आणि स्मॉलचा. ते जेव्हा मार्केट अप असतं, बरोबर, तेव्हा तो लार्ज कॅप मध्ये जातो. जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा तो स्मॉल फंड मॅनेजरच हँडल करतो. त्याच्यामुळे तो पण बेनिफिट मिळेल. त्यात आता जसं तुम्ही सांगितलं की मला थोडासा टाइम पिरियड कमी आहे, मला 2-3 वर्षामध्ये चांगले रिटर्न पाहिजे, मग त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट? त्यासाठी तर जास्त इन्व्हेस्टमेंट लागेल ना? इन्व्हेस्टमेंट डिसाइड होईल तुझं गोल किती वर्षाचा आहे आणि त्या गोलची कॉस्ट काय. टार्गेट म्हणजे कुठलं टार्गेट? हा, आता समजा फॉर एक्झाम्पल तुला बाईक घ्यायची आहे, तर ती बाईकची पहिला कॉस्ट काढ की सगळ्यांची बाईक घ्यायची हे वेगळं असतं. कोणाला स्पोर्ट्स बाईक हवी असते, कोणाला साधी हवी असते, किंवा कोणाला जस्ट सेकंड हँडच हवी असते. जे बोलते एक पर्सेंटेज मध्ये सांगू शकता का तुम्ही की XYZ आता समजा तुला बाईक घ्यायची आहे 1 लाखाची आहे, बरोबर, तर तुला किती वर्षात घ्यायची आहे? 3 वर्षात घ्यायची आहे. मग तो डिवाइड बाय 3 इयर्स कर आणि तुला किती SIP बसेल म्हणजे अमाऊंट बसेल, मग त्याची तू SIP सुरुवात कर. म्हणजे फॉर एक्झाम्पल पकड 5,000 पर मंथ, तर 5,000 पर मंथ केलं तर 3 इयर्स पर्यंत तुझा तो गोल अचीव्ह होतो, म्हणजे इन्फ्लेशन वगैरे ऍडजस्ट करून. हा, मग तो 1 लाखच्या पेक्षा जास्त असेल पण ते? हा, 1 लाखच्या पेक्षा जास्त असेल. मग ते जेवढं तुला अमाऊंट पाहिजे ते तू विड्रॉ करून तू घेऊ शकतोस. बरं, लार्ज कॅप मध्ये तेवढी पण असते, रिस्क पण असते ना तेवढीच? की मी लार्ज कॅप नाही सांगितलं, मी बॅलन्स ऍडव्हान्टेज पण सांगितलं. की अच्छा, की म्हणजे एक रिस्क वाला पण आहे आणि एक मॉडरेट रिस्क वाला पण आहे असं ते बोलले. अच्छा, असं. लार्ज कॅप फंड जो आहे ना, 1 to 100 असे टॉप 100 कंपनीज ते लार्ज कॅप मध्ये असतात. मिड कॅप मध्ये 101 to 150, स्मॉल कॅप 151 ऑनवर्ड्स. तर स्मॉल कॅप जे आहे ना ते एकदम थोडे स्टार्टअप कंपनीज टाईप असतात. तर तिकडे कसं थोडंसं भांडवलला हे लागतं, म्हणजे शॉर्ट टाइम मध्ये तुला हे मिळणं, म्हणजे तिकडे रिस्क तू घेतोय. जर का तू विचार करतोय स्मॉल कॅप मध्ये जर का तू असा विचार करतोय की 3 वर्षात हे बघा रिटर्न्स तुझा पोर्टफोलिओला बूस्ट करणं स्मॉल कॅप, बरोबर, पण तू असा विचार करशील मी 3 वर्ष मला हवंय, तर हे सांगू नाही शकत, प्रेडिक्ट नाही करू शकत. स्मॉल कॅपला ग्रो व्हायला 7 to 8 इयर्स लागतात, म्हणजे चांगले रिटर्न्स द्यायला, आणि जो पोर्टफोलिओला बूस्ट करणार स्मॉल कॅप. पण लार्ज आणि मिड कशासाठी, मध्येच तुला काहीतरी लागलं, काहीतरी हवं लागलं, त्या टाइमला तू घेऊ शकतो. आणि डेट एकदम सेफ, FD सारखे रिटर्न्स. आता जसं आपण कोणतरी नवीन आहे तर त्याला एवढं नॉलेज नसतं, तर म्हणून तो म्युच्युअल फंड कडे जातो, डायरेक्ट स्टॉक कडे न जाता. तर काय काय लोक आता खूप ट्रेंडिंग आलेलं माहितीये की 500 पासून तुम्ही सुरू करू शकता, 500 पासून सुरू करू शकता. पण ते 500 रुपये इन्व्हेस्ट करून काही फायदा आहे का? म्हणजे अगेन मी तेच सांगेन की फायनान्शियल गोल प्लॅन करा. 500 रुपयांनी काही नाही होणार. ठीक आहे, हे जस्ट एक तुला सुरुवात आहे की हे बघ, इन्व्हेस्टमेंट आणि एक हॅबिट सारखी असते. जसं आई आपल्याला लहानपणापासून सवय लागते की बाळा उठ, ब्रश कर, आंघोळ कर, अभ्यास कर. आता आपल्याला कोण सांगण्याची गरज आहे का? ते सकाळी उठले की. पण इन्व्हेस्टमेंट आपण करतो का? किंवा आपल्याला आई वडील किंवा शाळा कॉलेज कुठेतरी आपल्याला शिकवलंय का की कंपाऊंडिंगचा बेनिफिट काय, इन्व्हेस्टमेंट आपण केलं पाहिजे. गुजराती लोकांमध्ये बघितलं तू की लहानपणापासून हातात पैसे देतात. आपलं कसं होतं, जॉबला लागल्यानंतर आपल्या हातात पैसे येतात, पहिले दिलेलं नसतं, मग खर्च करतच सुटतो. अच्छा हे पण आवडलं, ते पण आवडलं, ठीक आहे. तर
पहिले 500 पासून सुरुवात कर, मग नंतर त्याच्यात वाढव ना. मग नंतर एक 6 मंथचा टार्गेट ठेव, मग 500 रुपये अजून वाढव, मग अजून एक 1 इयरचा हे ठेव, मग 1000 रुपये वाढव. कारण का तुझी सॅलरी वाढतीये पण तू खर्चाकडे वळतोय. एक्सपेन्सेस वाढवतो ना की इन्व्हेस्टमेंट. म्हणजे स्टेप अप कर एक थोडंसं. हा, स्टेप अप करत राहायचं. आता समजा फॉर एक्झाम्पल तू 5000 म्हणजे तुझं सॅलरी आहे आणि तू 5000 ने सुरुवात केली. 1 वर्ष गेल्यानं तुला वाटलं अरे खूपच हेवी जाते, माझा मॅनेज होत नाहीये तेवढा, तर तू कमी पण करू शकतो ना. हा, कमी पण करू शकतो. की असं नाही की एकदा तू 5000चं सुरू केलं तर ते 5000 कंटिन्यूच करायचं, असं नाही. मध्ये तुला वाटते तू कमी कर. 3 महिने पॉजचा पण ऑप्शन आहे आपल्याला. 3 महिने जर का तू पॉज केलं तर 3 महिने तुझ्या अकाउंटमधून डिडक्ट नाही होणार, की असं पण ऑप्शन. तर हे सगळे ऑप्शन्स पहिले तुम्ही नीट समजून घ्या की काय काय आहे. म्युच्युअल फंड म्हटलं की सगळ्यांना वाटतं सट्टा, की नको बाबा आम्हाला याच्यात त्या भानगडीत पडायचं नाहीये, फिक्स रिटर्न मिळाले बेस्ट आहे, ते नकोच. पण पहिले तुम्ही समजून घ्या की कसं आहे. मग करणं नाही करणं हे तुमच्या हातात आहे ना. नॉलेज पहिलं. नॉलेज तुम्ही घ्या की मग नंतर तुम्ही करू शकता. आणि मेन आहे ना, फर्स्ट एंट्री आहे. म्हणजे माझं जे एवढ्या वर्षापासून जे एक्सपिरियन्स आहे ना, 500 पासून एकटी मुलगी होती, ती ऐकतच नव्हती, म्हणजे अजिबात नाही. आता नाही मॅडम पैसाही नाही, कारण का तिचं कसं, तिचं थोडं तिला घरी पण पैसे द्यावे लागायचे, तेवढी तिची कंडिशन नव्हती. तर म्हटलं की तरी तू 500 रुपये नाही करू शकती. मग नंतर तिने वैतागून चालू केलं माझ्याकडे, वैतागून अक्षरशः. मी तिला रोज फोन करायची, म्हटलं अरे तू देणेवाली इथे डॉक्युमेंट्स दे ना. मग तिने सुरुवात केली. तिला एवढं आवडलं ना, वर्षभरातच तिने 1000 रुपये केले. मग नंतर परत तिने वाढवले. आत्ता ती माझ्याजवळ 5000ची SIP करते. आणि मध्ये तिला गरज लागली, तिच्या पप्पाची काहीतरी हेल्थ ठीक नव्हतं, तर तेव्हा तिने थोडे विड्रॉ केले. त्या टाइमला तिने मला जे थँक्यू सांगितलं की आपने अगर मुझे तभी फोर्स नहीं किया रहता ना, तो आज मतलब मुझे लोन लेके मेरा पप्पा का ट्रीटमेंट करवाना पड़ता था. की ते एक येते की आपने इतना फोर्स किया. आणि तिने मला 10 क्लायंट्स आणून दिले, सिस्टरला, मला तर नेबरला. नंतर आप उनके पास करो कि एक बार सिर्फ उतरो, फिर एक बार उतरोगे ना फिर आपको समझ में आएगा, फिर आप ऑटोमेटिकली मैंने खुद ने किया है. तर तिने असं करून सगळ्यांना पकडून तिने 10 क्लायंट्स मला तिने आणून दिलेले. तर एक मेन म्हणजे सुरुवात असते. आता आपल्याला ती सवय नसते इन्व्हेस्टमेंट करायचंय, हे करायचंय असं करून, म्हणून तिकडे प्रॉब्लेम येतो. बाकी असं काही नाही. आणि 500 रुपयांनी काय नाही, नेहमी सांगते 500 रुपयांनी काय नाही. म्हणजे तुमचे ड्रीम्स आहे की फॉरेनला ट्रिप करायची आहे किंवा हार्डली टेबल्स आणि बाईक घ्यायची आहे, तर मला सांग 500 रुपयांनी होईल का? मग तुम्ही तुमच्या एक तर ड्रीम्स वरती कॉम्प्रोमाइज करा, नाहीतर मग SIP वाढवा. कारण की तेच ना, आता कसं मी खूप जरा व्हिडिओ बघितले ना, त्यामध्ये ते सांगतात की 1000 रुपये से बनिये करोडपती, असे थंबनेल वगैरे असतात. आपण पण टाकू आता पॉडकास्ट बघा, हा 500 टाका. तर आपण ऍज अ म्युच्युअल फंड मधून कुठले कुठले गोल्स अचीव्ह करू शकतो किंवा कुठले कुठले गोल्स सेट करू शकतो जे आपले कम्प्लीट होतील, असे कुठले कुठले गोल्स आहेत मेन? फॉर एक्झाम्पल तुझाच घेऊ याचा. तुझं आता वय किती आहे? 24 आहे, बरोबर. तर पहिले तू ना लिहून काढ की आत्ता ज्या पोझिशनवर आहे तू, आणि नेक्स्ट 5 वर्ष तुला कुठे बघायचंय स्वतःला. हे पहिले शांत डोक्याने, म्हणजे कुठेही डिस्टर्बन्स न करता. हे आम्ही केलंय, हे मी केलंय. म्हणजे आम्ही सगळेजण, मी, भाऊ, वहिनी, आम्ही सगळेजण जाऊन इकडे बसलेलो मॅकडॉनल्ड्स मध्ये. तर तिकडे काय आपल्याला कोण रोखणार टोकणार वगैरे नसतं. ठीक आहे, तिकडे बसलो आणि सगळेजण आपले आपले वेगळे वेगळे चेअरवरती बसले आणि आम्ही सगळे गोल्स लिहिले. की काही म्हणजे असं नको विचार करू की मी एका वर्षात फॉरेन ट्रिप नाही करू शकत, माझा तेवढा पगारच नाही, किंवा मला घर घ्यायचंय पण EMI माझ्या पगारात नाही बसत आहे, असं नाही. बिंदास तुला काय हवंय ते तू लिहून काढ. ते पहिले लिहून काढ, मग त्याला प्रायोरिटी दे. आता घर तर आताच लगेच नाही घेऊ शकत ना, बरोबर. तर तुला एखादी बाईक असू शकतात, लग्न असेल, मग नंतर फॉरेन हे असेल किंवा डोमेस्टिक ट्रिप असेल, फॉरेन ट्रिप असेल, काही असू शकतं. ते त्याला प्रायोरिटाईज कर की एवढ्या ह्याच्यात मी करीन. मग त्याच्यानंतर SIP ला सुरुवात कर. काय काय वेळेला असं पण होतं की आपली इन्कम असते 20-25,000 आणि SIP येते 30,000 30-40,000 असं पण येतं. तर घाबरू नको त्याला, पण सुरुवात कर. मग नंतर काय होतं माहितीये, आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, तो वर्क करायला लागतो की इन्कम कसा वाढणार माझा. करेक्ट. मग आपण नॉलेज घेणार कुठून तरी, घे बघ नॉलेज, तेव्हा टार्गेट भेटतो आपल्याला की हे मला अचीव्ह करायचंय. आणि स्वतःला थोडा स्ट्रेच कर. म्हणजे समजा तू 5,000ची SIP करू शकतोस, तर
तर 10,000नी सुरुवात कर. तर SIP कधी पण तू स्टॉप करू शकतो. जर काय 2-3 महिने वाटलं तुला की नाही बाई बहुत ज्यादा हो रहा है तो कम कर दो. ठीक आहे, पण सुरुवात करायची आणि स्ट्रेच करायचं स्वतःला, कारण का हीच तुमची एज आहे 24 टू 45 पर्यंत. आता तर 45 सांगायला लागेल, पहिल्याच्या टाइमला तुम्ही 50 पर्यंत, तर चल 50 पर्यंत पकड. तर ह्या टाइमला तू मॅक्सिमम तू अमाऊंट अक्युम्युलेट करू शकतो. तर त्या टाइमला तू जास्त करायचं, त्याच्यानंतर सुरुवात करायची. म्हणजे जे तुम्हाला SW वगैरे, SWP आपण पुढे आपण बोलणारच आहोत, पण SWP त्याच्यानंतर करू शकता. आणि मला अजून एक पॉइंट सांगायचा आहे की व्हिडिओजमध्ये सेम दादा तो व्हिडिओजच्या बद्दल सांगत होता की रील्स मध्ये 500 रुपये हे, तर अजून पण एक खूप जण सांगतात की एवढेची SIP करा, 20 वर्ष तुम्ही करा, नंतर रिटायर व्हा. करेक्ट. आता तुला 20 वर्ष पकडलं तर किती होतील, 44 इयर्स होशील, बरोबर. तर 44 इयर्स मध्ये आता तू एकदम स्वतःला एकदम एंगेज ठेवून, म्हणजे एकदम काय म्हणतात फुल ब्लॉक ठेवून तू मेहनत करतोय, बरोबर. आणि 45 मध्ये तू रिटायर होतोय. SWP करा, पण त्याच्यानंतर तू करणार काय? ठीक आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे, त्या युट्यूबरचं म्हणणं असं आहे की तुम्ही SWP घ्या, पण जे स्वतःला आता स्ट्रेच करतायत ना, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे समजा तुम्ही 10,000ची SIP करतायत फॉर 20 इयर्स, तर ते होतात 1 CR. 1 CR झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता मी खूप मेहनत केली, आता मला थोडंसं विड्रॉल हवंय, तर एव्हरी मंथ त्याच्या नेक्स्ट इयर तुम्ही 50,000 विड्रॉ करू शकता फॉर अनदर पर मंथ. फॉर अनदर 20 इयर्स जर का तुम्ही करतायत, तरी पण तुमच्या अकाउंटमध्ये 6 CR असतात. तर कळलं. तर जेव्हा 50,000 तू विड्रॉ करते, त्याचं मिनिंग हे नाहीये की आता समज तू 10-10, 12-12 तास काम करतोय, पण ते टाइम कट डाऊन कर. पण तू जॉब किंवा काही म्हणजे तुझा बिझनेस असेल तर ते सोडू नको. तिकडे ते हे लोकांना कळत नाही की म्हणजे रिटायर होणं हे पाय वर करून बसायचं असं नसतं की रिटायर होणं. हे लोक ह्याच्यासाठी सांगतात की तुम्ही स्ट्रेस थोडा कमी घ्या, थोडं मग नंतर लाईफ एन्जॉय, कारण का आता आपण स्ट्रेस करतोय ना, स्ट्रेच करतोय की आपली लाईफ आपण कमवतोय, हे करतोय, मग बाकी कुठे काय विचार करत नाहीये. तर त्याच्यानंतर तो वाला पार्ट थोडंसं कमी करा, आणि जे तुम्हाला 50,000 मिळाल त्याच्यात तुम्हाला घर चालेल, मग तुम्ही तुमच्या हॉबीज कडे लक्ष देऊ शकता. मग तुम्हाला तो प्रेशर नसेल की अरे घर चला नाही बाई लाव, तो वाला प्रेशर नसेल. मग त्या जो माइंडसेट असतो ना आपला, फ्री असतो, हा या मंथला मला आले नाही तरी चालेल, माझा SWP म्हणजे सांभाळेगा. तर इकडे ना हॅबिट्सच्या मुळे हॅबिटवर तो कॉन्सन्ट्रेट करू शकता. अच्छा तुला मग फोटोग्राफीचा आहे तर तू बिंदास फोटोग्राफी करू शकतो. करेक्ट. तुला समज एडिटिंग किंवा मिमिक्रीचा आहे तर तू ते करू शकतो. आता तू करू शकतो का? नाही करू शकत. का आता तुला कसं पण करून इन्कम जनरेट करायचीच आहे. तर हे असं आहे. हा मॅम स्टार्टिंग बट मेन पार्ट हा येतो की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्याचे 2 वेज लागतात, एक तर ऑनलाईन, एक तर ऑफलाईन. याच्यामध्ये डिफरन्स काय येतो असा? ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे माझ्या थ्रू करण्यात काय डिफरन्स आहे आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्यात काय, आणि बेटर काय दोघांपैकी? तर त्याच्यात काय होतं की जेव्हा तुम्ही ऑनलाईन मध्ये करतात ना, जसं तुम्हाला बोललं की 1,000 रुपये करून करोडपती बनव, बरोबर. तर 1,000त तू सॅटिस्फाईड आहे, पण तुझे ड्रीम्स आहे ना ते हाय. एक्झाम्पल की तुला फॉरेन ट्रिप पण करायची आहे, मग तुला काय म्हणतात 3 BHK हाऊस पण हवंय, मग एव्हरी इयर म्हणजे तुला कार पण घ्यायची आहे. करेक्ट. तुझ्या आता लग्न झाल्यानंतर लॅविश लग्न करायचंय, चल असं पकडूया, लॅविश लग्न करायचंय, मग ते सगळं नाही होणार ना. मग तिकडे तुला ऍडवायझरचा एक हे लागतो, भिंग लागतो, म्हणजे ऍडवायझर आहे असं म्हणतात की तिकडे तो तुला समजून देईल की आत्ता ज्याच्या कॉस्ट आहे इन्फ्लेशन ऍड करून मग ते फ्युचरला किती होईल, फ्युचरला अमाऊंट किती लागेल तुला रिटायरमेंटला. आता आपण सांगतोय की 50,000 मध्ये आपण खुश आहे, 50,000 विड्रॉल मिळालं तर माझी लाईफ जे डेलीचे एक्सपेन्सेस आहेत ते निघून जातील, बरोबर. पण आफ्टर 20 इयर्स ते 50,000 ते वाढलेले असेल. मग आत्ताच्या प्रमाणे जर का 50,000 साठी कॅल्क्युलेट करतो तर तिकडे तू चुकतोय ना. ते फर्स्ट पार्ट. तर पहिला तुझ्याकडे फायनान्शियल प्लॅन असायला पाहिजे. समज तू 1,000 रुपयाची SIP करतोय एक्झाम्पल, पण तुझ्यावरती डिपेंडंट खूप आहे,
म्हणजे तुला घर, आई वडील, भाऊ असेल, बहीण असेल, बहिणीचं लग्न, एक्झाम्पल, ठीक आहे, आणि तू कमवणारा तू एकमेव व्यक्ती आहे, ठीक आहे, तो 1000 रुपयाचे स्वतः करतो इंडिपेंडेंट. पण तिकडे ऍडवायझर काय सांगतो की SIP तर कर, एक लाईफ इन्शुरन्स पण काढ, जेणेकरून तुला काहीतरी झालं तर तुझ्या फॅमिलीला बघणारा कोणतरी असेल ना, बरोबर. सेकंड, हेल्थ इन्शुरन्स काढ, की मध्ये काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असेल, आता आपण नाही समजत की मेरे को कुछ नहीं होएगा, मध्ये काही पण येऊ शकतं, तर ते कोण सांभाळेल? हेल्थ इन्शुरन्स सांभाळेल. तर जेणेकरून तुझा इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्टेड आहे ना, इन्व्हेस्टमेंट तुझं प्रोटेक्ट आहे. तर इन्व्हेस्टमेंटसाठी सेफ्टी नेट हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स आहे, तर तो एकदम टेन्शन फ्री झाला, बरोबर. तर हे सगळं कोण सांगेल तुम्हाला? त्या डायरेक्ट मध्ये ते मिसिंग आहे. आणि मी जे करते ना, ते एव्हरी 6 months मध्ये मला कॉल करते की आता तुमचं किती आहे, SIP किती आहे, तुमची सॅलरी किती वाढली आहे, तुमचं अर्निंग अजून कोणतरी वाढलंय का, तुमच्या घरी म्हणजे तुम्हाला हातभार द्यायला अजून कोणतरी इन्कम हे करतोय का, जॉब वगैरे लागलाय किंवा बिझनेस वगैरे करताय. मग त्या टाइमला तुम्ही SIP वाढवतात. जेव्हा आपण स्वतः SIP करायला जातो ना, तर आपण नाही वाढवत. 1000 जास्त असतं, 5000 मध्ये आपण खुश असतो. आता एक बेस्ट एक्झाम्पल द्यायला सांगितलं तर जिम आहे, जिम ट्रेनर पुश करतो आपल्याला, अजून एक पुशअप मार, आता आपण 10 मारून खुश असतो, रिलॅक्स. तर तो जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत करणार का? इव्हन टीचर्स, आपण शाळेत जातो, अभ्यास करतो, तर बसू द्या आज किती नाही, पण आपल्याला एक टार्गेट असतो ना की एवढं नोट्स लिहा, हे करा. मग नंतर आपण पण टीचर समोर बसून एक प्लॅन बनवतो, ठीक आहे 75% आणायचं तर हे कव्हर करा, किंवा 80%चं टार्गेट किंवा 90%चं टार्गेट आहे. तर जोपर्यंत तुम्ही टार्गेट नाही सेट करणार, हे नाही करणार, तोपर्यंत काही नाही होणार. तर डायरेक्ट आणि ह्याच्यात तो डिफरन्स आहे की आपण एकदा स्टार्ट करतो आणि आपल्या लाईफमध्ये बिझी होऊन जातो, का आपली स्पेशालिटी वेगळी आहे ना. आता कोण ऍक्टर आहे, कोण बँकमध्ये काम करतो, तर त्याच्यावर एक वेगळं. आता बँकचं काय प्रॉब्लेम आहे, मार्च एप्रिल ते लोक एकदम बिझी असतात, मार्च एंड तर अजिबात बघा. आणि त्या टाइमला जर काय मार्केट फॉल झाला आणि लमसम टाकायची असेल, तर तो माणूस बिचारा बिझी आहे ना, तर तो कसा करेल? तर तिकडे माझं कसं एक OTP मध्ये काम होऊन जातं, किंवा त्याला मार्केटकडे बघायचा वेळच नाहीये ना, तो त्याचं बघेल असं होतं. त्याच्यापेक्षा मी असं सांगेन जे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात की तुम्ही तुमच्या जे कोणत्या पण फील्डमध्ये, टीचिंग फील्डमध्ये आहे, डॉक्टरच्या फील्डमध्ये आहे, त्याच्यात अजून एज्युकेशन करून स्वतःला अपग्रेड करा ना, इन्कम इन्क्रीज करा. हा, इन्कम इन्क्रीज करा. जे बाकीचे ते एक्सपर्टला द्या ना, जो ऍक्टिव्हली तुमचा फंड सांभाळेल. सेकंडली काय होतं, इमोशन्स दडलेले आहे. आता एक डॉक्टर, मी विचारते तुम्हाला, एक डॉक्टर त्याच्या मुलीला ना एक असा आजार झालाय की जे ते ऑपरेशन जरच आपण चुकलं ना तर तिचं डेथ होऊ शकतं. हे त्याच्या वडिलांना पण माहिती आहे. तो स्वतः करेल का ऑपरेशनच्या मुलीचं? तो घाबरला ना आधीच. एक्झॅक्टली. तर इकडे पण तसंच आहे की फंड जेव्हा पडतात ना, अरे बापरे पडले, आता काय होईल, काय करू मी, विकू काय, तिकडे राहू, हा प्रश्न पडतो आपल्याला. तर तिकडे कोणत्या म्हणतात, अरे बिंदास राहा तू, काहीच नाही होणार, आता थोडंसं छोटंसं फॉल आहे, नंतर ते. तो जो वर्ड आहे ना आपल्याला खूप बळ देतो की हा ठीक आहे, मी बरोबर आहे, मी बरोबर ट्रॅकवर आहे. तर त्याच्यासाठी एक ऍडवायझर होणं खूप गरजेचं आहे. कारण का मध्ये एक मला कॉल आलेला, तर तिने खूप लेट कॉल केला ऍक्च्युली मला. ती खूप घाबरली, म्हणजे तिने बँकेत समथिंग केलं इन्व्हेस्टमेंट, जेव्हा मार्केट अप होतं ना तेव्हा ती एकदम खुश होती. मला तर मार्केट डाऊन होताना तर मायनस सप्टेंबर 2024 पासून मार्केट डाऊन व्हायला लागलाय. ठीक आहे, आता कुठे थोडंसं अप झालंय, पण ते डाऊन होते. तिने सगळे तिचे इन्व्हेस्टमेंट मायनस मध्ये विकून टाकले तिने. आणि आरडी का FD तिने केली, FD केली वाटतं, FD केली, आणि रोज जे SIP दर महिना जातं त्याची RD केली. म्हटलं अगं तो एकदा विचारला तरी असतं ना की काय करायचंय, की ते फंड्स बरोबर आहे की नाही. मला काय वाटलं की अजून पडत जाईल. तर इकडे आमची गरज लागते, का माणूस घाबरतो. मग फिअर मध्ये ना 2 व्यक्ती नाही कमवत. एक तर फिअर आला की इन्व्हेस्टर नाही कमवत, नाही तर ग्रीड आला, अरे वा एवढे वाढले, चला विड्रॉ करूया. तर तिकडे आमचा रोल येतो की डायरेक्ट मध्ये तो एक प्रॉब्लेम येतो.
आणि मग नंतर काय काय जण कसं चालू करतात, बरोबर. तर SIP स्टॉप कशी करायची ते पण समजत नाही त्या लोकांना कधी कधी. म्हणजे एक्झिट कसं घ्यायचं त्यातून? हा, म्हणजे आता समजा आता मी सांगितलं ना SIP तू पॉज करू शकतो, स्टॉप करू शकतो. तुला असं वाटतंय की नाही होत आता माझ्याकडून, मी आता केलं पण आता जमत नाहीये मला, तर आता मला स्टॉप करायची आहे. तर त्यांना तेही माहित असं कसं स्टॉप करायचं, की सगळ्यांना सांगतात SIP चांगली चांगली, 1000 रुपयांनी सुरुवात तर केली, पण आता स्टॉप करायचं त्यांना कुठून स्टॉप करायचं, म्हणजे नॉलेजच नाही. एक मित्राने मैत्रिणीने चालू करून दिलं, पण पुढे काय. मग अशा लोकांना आमची गरज लागते. आणि आता जसं तुम्ही सांगितलं ना की SIP करा, तर जास्त बेनिफिशियल काय, SIP की लमसम अमाऊंट आहे? असे खूप जण विचारतात. मी तर सांगितलं तुमच्यावरती डिपेंड आहे. आता तू सॅलरीड असेल तर SIP ने सुरुवात कर. मी तुला सांगितलं 1 लाख 2 लाख रुपये घालतो, तू घालू शकतो का? नाही घालू शकत. पण मी तुला सांगितलं 1000 रुपयांनी SIP सुरुवात कर किंवा 5000 ने SIP सुरुवात कर, तर तू करू शकतो ना. तर हे तसं आहे की ज्यांना जे, आता बिझनेसमॅनला मी सांगितलं की 1 लाख रुपये टाका, 5 लाख रुपये टाका किंवा 10 लाख टाका, 20 लाख टाका, तो टाकू शकतो. तर जसं म्हणजे तुमची रिक्वायरमेंट, म्हणजे तुमच्यावरती कम्प्लिटली तुम्हाला लमसम. आता तू असं पण करू शकतो, चल 1000 रुपयांनी SIP सुरुवात केली, ठीक आहे. आता मंथ एंड झाला तेव्हा तुझ्याकडे 3000 रुपये शिल्लक आहे, तर तू त्या टाइमला टाक, त्याला म्हणतात ऍडिशनल परचेस. पण नेक्स्ट मंथला तुझे 1000 रुपयेच डिडक्ट होते. असं पण तू करू शकतो. म्हणजे एवढं फ्लेक्सिबल आहे की तुला मध्ये पाहिजे तू लमसम अमाऊंट टाकू शकतो, मध्ये पाहिजे तू SIP तर तुझे कंटिन्यूच आहे ना, की मध्ये तुला असं वाटतं 50,000 कुठून तरी आले समथिंग, तेव्हा पण तू टाकू शकतो त्याच्यात. तर असं काय नाहीये की, आणि मार्केटला तर अजिबात प्रेडिक्ट नाही करायचा की मार्केट आता डाऊन झालंय तर मी टाकीन. तर मग मार्केट कोणासाठीच नाही थांबत. आणि आता म्युच्युअल फंड मध्ये म्हणजे काय की सही आपण बोलतो की ऍड बघतो, पण त्यात काय 0% रिस्क आहे की आहे थोडीफार रिस्क, मॉडरेट थोडी बघायला गेलं तर, की आपल्यावर आहे? रिस्क आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आता माझा मुलगा 12वीत आहे, ठीक आहे. आता माझ्याकडून कुठेतरी 5 लाख रुपये आले माझ्याकडे, पण मला माहितीये की मी खर्चलोय आले की मी खर्च करून टाकेन, तर मला कुठेतरी ते ठेवायचे. पण मला बँकेत नाही ठेवायचे, कारण का ते इझी एक्सेबल आहे, जे मी विड्रॉ करू शकते ATM मधून. मला असं हातच नाही लावायचं त्याला. आणि सगळेजण सांगतात मार्केटमध्ये हे इक्विटीमध्ये टाक, तुला चांगले रिटर्न्स मिळतील. आणि मी सगळे अमाऊंट 5 लाख इक्विटीमध्ये टाकले, आणि जेव्हा त्याचं ऍडमिशन आहे आता जूनमध्ये, समजा तेव्हा मार्केट पडला, तर माझ्या इन्व्हेस्टमेंटचे काय होते, मायनसमध्ये असेल ना. आणि थांबू शकते का? नाही, का मला ऍडमिशन घ्यायचीच आहे कसं पण करून. तर तिकडे मी रिस्क नाही घेणार, मी गपचूप डेट फंड्स मध्ये टाकेन, जिकडे मला रिटर्न्स तर एवढे नाही मिळणार, कारण 6 to 8%, पण माझी प्रिन्सिपल अमाऊंट सेफ राहील. हा, तर तिकडे 0 रिस्क आहे. तर तिकडे तुम्हाला कुठे पण हे करतात ना, तुम्ही स्वतः करताय तर स्वतः ते एक बघा की माझी कुठे मायनस मध्ये जाणार. शॉर्ट टर्म मध्ये थोडा रिस्क आहे, 1 ते 3 वर्ष तुमची अमाऊंट प्लस मायनस होतच राहते. पण 5 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टर राहताय तर 12%च्या हिशोबाने तुम्हाला रिटर्न्स मिळतात. तर तिकडे मग जसं लॉंग टर्म आहे ना, तिकडे रिस्क कमी होऊन जाते. आणि मी हे पण ऐकलं की आता कसं की तुम्ही जसं सांगितलं की एक ऍडवायझरची गरज आहे, पण काय काय असं पण फेमस आहेत की ज्यांना जास्त नो ब्रेन ऍक्टिव्हिटी पाहिजे, की एक इंडेक्स फंड बोलतात की इंडेक्स फंड मध्ये तुम्ही टाकून सोडून द्या, त्यात ते सोपं आहे, त्यात तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इंडेक्स फंड मध्ये तुम्ही इझिली टाकू शकता. त्याबद्दल एकदा सांगता काय एक्झॅक्टली? हा, म्हणजे इंडेक्स फंड कसं होतं, तिकडे पॅसिव्ह फंड मॅनेजर असतो, म्हणजे तो निफ्टी 50ला कॉपी करत असतो, तर तिकडे थोडंसं कमी आहे. पण जर काय तुम्ही इंडिव्हिज्युअली करतायत ना, मग बिंदास करा, काही प्रॉब्लेम. पण तुम्ही एक ऍडवायझर थ्रू करतायत किंवा एक एक्सपर्टच्या मदतीने तुम्ही इन्व्हेस्ट करतायत, तर तिकडे तर मी सांगेन, म्हणजे मी तरी नाही देत इंडेक्स फंड. करेक्ट. किती पर्सेंट, आता कसं आपण किती पर्सेंट एक्सपेक्ट करू शकतो रिटर्न्स? 10 to 12. हा, तर तिकडे पण तो फंड मॅनेजर आहे ना, तो पॅसिव्ह असतो, म्हणजे जे निफ्टी 50 आहे त्याला इंडेक्स फंड वरून 10 to 12 आपण. आणि जर तुमच्या थ्रू करतोय किंवा अदर कोणी ऍडवायझर असेल त्या थ्रू करतोय, तर तेव्हा किती एक्सपेक्ट करू शकतो आपण? आता स्मॉल कॅप मध्ये
15 to 18 पकडू शकतो आपण. आणि पण मी मोस्ट ऑफ मी अगेन सांगेन की तुम्ही 12%च पकडा. 5 वर्ष इन्व्हेस्टर राहताय तर 12%च पकडा. कारण का आपण कोणतं पण गोल करतो, घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायचं असेल किंवा लग्न कार्य असेल, तर तिकडे आपलं गणित चुकायला नाही पाहिजे. आता समजा आपल्याला लग्न करायचं असेल तर 5 लाखचं बजेट असेल आणि मी सांगितलं 15% वगैरे किंवा 18% तुम्हाला मिळतील आणि त्या टाइमला नेमकं मार्केट पडलं की तुमचं गणित चुकतो ना मग. म्हणून प्लॅनिंग मध्ये 12%च विचार करायचा. मग तो फंड जो रिटर्न दे तो आपला बोनस. म्युच्युअल फंड सोडून अजून कुठले कुठले इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत? तर हे इन्व्हेस्टमेंटचा एक नॉर्मल रूल आहे फायनान्सचा एक नॉर्मल रूल आहे की 30% आहे ना तुमची सॅलरीचा 30% हे इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. 30% तुमचा रेंट आणि EMI असला पाहिजे. 30% तुमचे एक्सपेन्सेस म्हणजे खाणं पिणं, रोटी कपडा मकान तो, आणि 10% तुमची लाईफस्टाईल. ठीक आहे, हा एक रूल आहे. ह्या याच्यात तुम्ही राहाल ना तर 5 years मध्ये तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या पटरीवर याल. आता जसं तू बोलला की एका वर्षातच आहे, तर मी सांगेन मग FD कडेच तुम्हाला जे हवं. FD नाही तर डेट फंड. तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा हे थोडंसं हे वाटतंय, काय काय ना एवढं सोयीस्कर नसतं की त्यांना वाटतं की ATM मध्ये जाऊन, तर त्या टाइमला तुम्ही FD करा. बरोबर, ते तुमच्या होतं. म्हणजे मी कोणत्या पण ह्याच्यात हे नाही की FD करा किंवा पोस्ट ऑफिस करा किंवा LIC करा किंवा गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकता, पण तुमचं नेचर समजणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एक क्लायंट आहे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो, ठीक आहे, पण मार्केट म्हणजे थोडंसं त्याचं वाढलं ना तर लगेच विड्रॉ करतो. नाही मेरी म्हणजे जर कोण ना कोण मरतं नाही तर काय ना काय होतं त्याच्या लाईफमध्ये. त्याला गाडीच घ्यायचं असते, त्याला घरच घ्यायचं असतं, काय ना काय रिझन देतो मला. तर अशा क्लायंटला मी कसं हँडल करते, मी त्याला LIC कडून दिली. कारण का LIC मध्ये तो हात नाही लावू शकत. एक 10 ते 15 वर्ष नाही हातलं तर जर रिटायरमेंट सेट झाला तर ते तू यूज करू शकतो, LIC यूज करू शकतो. आता एका वर्षाचं जसं मी सांगितलं की माझ्या मुलाचं हे, तर मी FD मध्ये पण ठेवू शकते. FD इज ऑल्सो गुड. मग आता गोल्ड, जेव्हा मार्केट वोलेटाईल असतो ना तेव्हा गोल्ड परफॉर्म करतो, तर गोल्ड मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही. तर तुम्ही तसं पोर्टफोलिओ ना डायव्हर्सिफाय करा की थोडेसे गोल्ड मध्ये ठेवा, थोडेसे तुम्ही एमर्जन्सी फंड तुम्ही FD किंवा जे हँडी असायला पाहिजे. म्हणजे एमर्जन्सी आपल्याला सांगून येत नाही, ते कधी पण येते. तर तुझं इझी एक्सेस पाहिजे की हा चल बँकमध्ये विड्रॉ करून. ते FD पण चांगलं आहे, FD मध्ये थोडे पैसे ठेवा. पण असं नाही आता जेव्हा मी सांगते FD मध्ये ठेवा तर मग सगळेजण पूर्ण पैसे जण FD मध्ये टाकतात, मग तुमची ग्रोथ कशी होणार? म्युच्युअल फंड हे प्रॉपर तुमचं पोर्टफोलिओला बूस्ट देतं आणि कंपनीचं बेनिफिट देतं, पण हे शॉर्ट टर्म मध्ये नाही देणार. 3 वर्षात ओके, म्हणजे एका वर्षात अजिबात नाही देणार. मग तसं तुम्ही डिसाईड करा की थोडा एमर्जन्सी फंड तुम्ही FD किंवा पोस्ट किंवा जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्याच्यात ठेवा. थोडेसे गोल्डमध्ये ठेवा, थोडे म्युच्युअल फंडमध्ये ठेवा. किंवा तुम्हाला मग जसं आता माझं सजेशन नेहमी असं असतं की 10 लाख किंवा 20 लाखचं तुमचं पोर्टफोलिओ जनरेट झाला, त्याच्यानंतर 10% तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकता. कारण का स्टॉकमध्ये कसं आहे, मायनसमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. मग तिकडे लॉस झाला तर मी नेहमी क्लायंटला विचारते की समजा तुमचा 1 लाख रुपये लॉस झाला तर तुम्हाला रात्री झोप येईल का? मग तो काही जण हा सांगतात, काही जण नाही सांगतात. तर ते नाही सांगतात हा बोलणार ते कायमची झोप येईल अशी बोलतात. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. पण कारण का 10 लाख किंवा 20 लाखचा तुझा पोर्टफोलिओ झाला, त्याच्यात तू 1 लाख गमवतोय तर इकडे तू कमवशीलच ना, तर तिकडे तू रिस्क घेऊ शकतो. तर असं सगळे इन्स्ट्रुमेंट आहे ना चांगले, पण कुठे काय घ्यायला पाहिजे ना हे आपल्याला ठरवायचंय. आणि स्वतःचं घर बाईंग करण्या रिलेटेड पण आय थिंक तुम्ही काहीतरी सांगितलेलं की EMI बेटर आहे की SIP थ्रू होम घेणं बेटर आहे. ओके, आता मी एक एक्झाम्पलने समजवते. मिस्टर A, त्याच्याकडे स्वतःचं घर नाहीये आणि म्हणजे आता आपले जे डॉक्युमेंट्स येतात, पॅन कार्ड, आधार कार्ड, मग नंतर पासपोर्ट वगैरे, ते सगळं आपल्या परमनंट ऍड्रेसवर येतात, बरोबर. तर त्याच्याकडे काहीच नाहीये. तर या केसमध्ये आणि त्याची सॅलरी आहे
EMI भरण्याची मी सांगितलं 30% सॅलरीचं आपण EMI केलं पाहिजे, त्याची आहे. तर या केसमध्ये त्यांनी लोन देऊन घर घ्यावं, कारण का त्याची कॅपॅसिटी पण आहे. त्या स्वतःच्या नावाने घर नाही, कारण का घर हवं ना राहायला, आणि परमनंट ऍड्रेस म्हणजे त्या गावातही नाहीये इकडेही नाहीये. या केसमध्ये त्यांनी लोन घेऊन घर घ्यावा. सेकंड केस, आता त्याच्याकडे ऑलरेडी घर आहे, आई वडिलांनी करून ठेवलंय घर, पण त्याला सेकंड होम जस्ट एज अ इन्व्हेस्टमेंट घ्यायचं आहे. तर या केसमध्ये त्यांनी SIP करून घर घ्यावं. तुम्ही असं सांगता की तुझं इन्व्हेस्ट करतोय रे, एक टार्गेट घेतलं की 1 करोडचं टार्गेट घेऊन त्याने इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं, नंतर जेव्हा 1 करोड झाले तेव्हा त्याने घर घेतलं असं बोलतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 50 lakhचं घर घ्यायचंय, ठीक आहे. तर एक साधारण त्याला EMI 40-45 पर्यंत बसेल, मग त्याच्या सिव्हिलवर डिपेंड आहे. तर 40-45 अशा 8 years पण तो करतोय ना, तर तो कॅश देऊन घर घेऊ शकतो. मग तू इकडे जेव्हा लोन घ्यायला जाशील तर कमीत कमी जो 20 वर्षाचा टेन्युअर असेल, कमीत कमी 25 वगैरे, ते जेवढं तू घरावर खर्च करतोय, म्हणजे घर 50 lakhचं घर घेतलं त्याचा डबल तू इंटरेस्ट पे करतो, तर त्याच्याशी तू वाचशील. आणि 8 वर्षातच तुला कम्प्लीट करायचं ना, मग तू कॅश देऊन घर घेऊ शकतो. मग तिकडे कॅश जेव्हा आपण बिल्डरकडे नेगोशिएट करतो तेव्हा कसं होतं, आपण थोडंफार कमी, पण आपण त्याला प्रेशर आणू की मी कॅश दे रहा हूं, ते पण एक बेनिफिट आहे तुला. तर सेकंड, जर काय सेकंड होम इन्व्हेस्टमेंटसाठी घेत असेल तर SIP करून घ्या. आणि थर्ड, त्याच्याकडे जॉब पण चांगली नाहीये, ठीक आहे, घर पण नाहीये, तर इकडे रिस्क घेऊच नका. SIP करूनच घर घ्या. कारण कोरोनामध्ये बरेच असे केस झाले की रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेला लोनचा, 6.75 का तर असा होता, बरं. सगळ्यांना वाटलं अरे आपण घेऊ शकतो, किती कमी आहे, आणि घेतलं घर. मग नंतर जसा कोरोना संपला ते प्रॉपर 8, मग नंतर वाढत वाढत 8.45 पर्यंत आला. नंतर काय परवडत नाही, मग काही काहींचे घर पण गेले. ते स्टार्टिंगला तेव्हा घेतात ते फिक्स नाही राहत का तेव्हाच? ते जसं नाही, जसं गव्हर्नमेंटचं रूल्स अँड रेग्युलेशन चेंज होतात तसं इकडे ते अपडेट होत राहतात, चेंज होतात. एव्हरी इयर ते चेंज होतं. एव्हरी इयर काय, जर काय आज वाढवलं तर लगेच उद्या बँक थोडी शांत बसणार आहे. तर या केसमध्ये माझं सजेशन असेल की रिस्क, आता समजा तू घेतलं पण घर, नाही घर पाहिजे, बायको सांगते घर पाहिजे, राहायचंय, तर पुढे काय, तू 1-2 लाख तू रजिस्ट्रेशन हे ते, मला थोडंफार फर्निचर वगैरे सगळं करशील, हे सगळ्यात तुझं जाईल. मग नंतर ते घर बँक घेऊन गेलं, तुला भरायला झालंच नाही EMI, तर काय होईल, बँक घेऊन जाईल घर. मग ते उगीचच तुझे 2-3 लाख गेले ना ते प्रोसेसिंग फीज मध्ये. मग ते का आपण करायचं, 2-3 लाख पण एक मिडल क्लास साठी खूप मोठी गोष्ट आहे. तर या केसमध्ये मी सांगेन की SIP करूनच घर घ्या. फायनान्शियल प्लॅनिंग का महत्वाचं आहे ते मी सांगते. फायनान्शियल प्लॅनिंग करणं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण का 2 दिवस मागे मला एक क्लायंटचा फोन आला. मी ऍक्च्युली 10:30 नंतर फोनच उचलत नाही कोणाचा, रात्री 10 मॅक्स. पण ते एक क्लायंटनी सांगितलेलं, तिने रिक्वेस्ट केलेलं की माझं ऑडिट वगैरे चालू आहे, तर मला अजिबात वेळ मिळत नाही आणि तिला SIP करायचीच होती. तर म्हटलं की तुम्ही प्लीज 10:30ला. तर म्हटलं की ठीक आहे चालेल. मग तेव्हा त्यांनी अचानक फोन केला, तर मी उचलला. तर बोलता मॅडम मी खूप त्रासात आहे. आणि पहिल्या मला काय वाटला की तो ड्रंक आहे, कारण का तो त्याचा बोलायला पण होत नव्हता त्याला, आणि पिऊन कसं असं बोलता तसं वाटत होता. तर मॅडम फोन ठेवू नका प्लीज, फोन ठेवू नका. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे जास्त काय बोलला तर मी ठेवून देईन असा विचार केला. की मी खूप त्रासात आहे, त्याचं काहीतरी रक्त वगैरे घट्ट होतंय, आणि त्याच्या मागे मी 6 महिने मागे पहिला लागलेली की बघा हेल्थ इन्शुरन्स काढून घे, सांगा तू त्याच्याकडे लाईफ इन्शुरन्स होता, तो सिंगल अर्नर आहे, आणि मध्ये काही झालं तर आपल्या इन्व्हेस्टमेंटला धक्का बसतो. मग त्यांनी काय माझं ऐकलं नाही. त्या मागे तरी पण मी थोडंसं त्याला हे करत होती, पण तो काय ऐकला नाही. मग त्याचं त्याला मेडिकल एवढं हे झालं ना, त्याला त्रास झालाय ना, MRI काढला, त्याने CT स्कॅन काढला, अजून त्याला 2 महिने रिकव्हरी व्हायला. एवढे दिवस तो घरीच बसणार आहे, आणि मेडिकल एक्सपेन्सेस ते वेगळं. 1 लाख रुपये तो ऑलरेडी खर्च करून त्याचं झालंय, अजून त्याला 3 ते 4 लाख रुपये हवे. माझ्याकडे म्युच्युअल फंड मध्ये त्याचे 2 लाख रुपये होते,
तर ते मी विड्रॉ करून दिले. आता बाकीचं तो काय करेल, लोन काढेल. कारण का जगायचं तर आहे, तिकडे तर ऑप्शन नाहीये. तर माझं म्हणणं तसं आहे की फायनान्शियल गोल प्लॅन ना पूर्ण विचार करून करायचा, की फक्त SIP म्हणून नाही, की तिकडे आपलं हेल्थ पण हवंय, लाईफ पण हवंय. एकदम जर का आपण सिंगल अर्नर असेल ना तर लाईफ इन्शुरन्स हवंच हवं, की आपण गेल्यानंतर आपली फॅमिली कुठे हे नाही व्हायला पाहिजे, फायनान्ससाठी कोणाकडे मागेल. आणि सगळ्यांचं हे मदत करायची इच्छा असते, आता काका मामाची पण असते, नाही असं नाही, पण त्यांचीच फॅमिली आहे ना, आणि पगार आपला लिमिटेड आहे. आपली इच्छा असून सुद्धा पण आपण नाही करू शकत. मग तिकडे का आपण रिस्क घ्यावं. तर तिकडे एक लाईफ इन्शुरन्स असावा. मग हेल्थ इन्शुरन्स आजकाल व्हायरसच एवढे स्ट्रॉंग झाले तर त्याच्यामुळे ते एक आपल्याला हेल्थ इन्शुरन्स एक असावा. आणि नॉर्मल तू साधा ह्याच्यात ऍडमिट झाला ना तरी पण 40, 1 लाख, 2 लाख कुठेच नाही गेले, एवढे लागतातच तुला. मग कुठून यूज करशील, एक तर इन्व्हेस्टमेंट, नाहीतर मग लोन. तर तुझी इन्व्हेस्टमेंट ना स्टार्टिंगला आपण करतो ना, ते इन्व्हेस्टमेंट अशी जाते. मग मेडिकल इमर्जन्सी येते, खाली जाते. मग परत आपण करत वर जातो, इन्फ्लेशन ऍडजस्ट नाही केलं, परत खाली जाते. मग असं खालती येत झालं ना, मग तिसऱ्या टाइम आपण सोडून देतो, जाऊ दे इन्व्हेस्टमेंटच नको करायला. तर असं नाही केलं पाहिजे. तर फायनान्शियल प्लॅनिंगवर तुम्ही जास्त लक्ष द्या. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा. आता जसं की सतीश कौल, त्यांनी जेव्हा तो ऍक्टिंग वगैरे करायचा, पंजाबचा तो अमिताभ बच्चनच्या नावाने ओळखला जायचा. तर त्या टाइमला त्यांनी रिटायरमेंटचं काही सुविधा केलीच नाही, म्हणजे असं विचार केलाच नाही की रिटायरमेंट आपण केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आपण केलं पाहिजे. जे पैसे आले सगळे उडवले. मग तो काय केलं त्यांनी, ओल्ड एज होम मध्ये राहिला. त्या स्वतःच्या उपचारांसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. विनोद कांबळी. तर असं नाही व्हायला पाहिजे की आपण आता कमवतोय पण लास्ट पर्यंत आपण आहोत का. तर रिटायरमेंट पण आपण तीच एन्जॉय केली पाहिजे ना. अजूनही तुला किस्सा सांगते. मी पॅम्पलेट वाटत होते, तर तिकडे कुठे होते मी, डॉमिनोजच्या बाहेर उभे होते. ठीक आहे, तिकडे वाटत होते. तर एकट्या मुलाला दिलं मी पॅम्पलेट. तर हे SIP कुछ नहीं करते, दादा खाने का पीने का मस्त रहने का. ते म्हटलं ये पिज्जा रोज खाते हो. हाँ मुझे बहुत अच्छा लगता है पिज्जा पास्ता. म्हटलं ठीक है. नंतर रिटायरमेंट तक बचेगा अगर आप ऐसे खर्चा करते रहोगे तो. तब तो कौन बैठा है, क्या मालूम कितने जगेंगे नहीं जगेंगे, 60वें साल में मर जाएंगे. म्हटलं ठीक है म्हटलं ठीक है चल, तू मर गया तो बहुत अच्छा बच गया तू. अगर डॉक्टर ने तुझे मरने नहीं दिया तो क्या करेगा. अरे हाँ, हे मैंने सोचा ही नाही. हे ना आजकालच्या युथचा प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटतं की जे काय सॅलरी आहे ते आत्ताच उडवा, मजा करा. एंडला कोण बघितलं, हा लास्टला कोण बघितलंय. आणि आताच ऋतिक रोशनला ते सांगते ना, ते झेडे नंबडी, तुम्हें कैसे पता कि तुम 40 के बाद जिंदा रहोगे. गलती से जिंदा रह गए तो क्या करोगे. कारण का अर्ली डेथ जेवढं हे आहे ना, काय म्हणतात त्याला, रिस्क, तेवढंच जास्त जगणं पण रिस्क आहे. कारण का तेव्हा आता आपण यंग आहेत, आपल्याला मेडिसिन वगैरे काहीच नाहीये, किंवा नॉर्मली होऊन जातं कारण का आपण कमवतोय. नंतर काय, सेकंडली अजून एक हे की आता न्यूक्लिअर फॅमिली होतीये खूप. पहिले कसं आपण काका मामा राहायचो आपण एकत्र, तर तिकडे कसं आपला खर्च डिवाइड होत होता की लाईट बिल एकाने भरलं, घराचं भाडं एकाने भरलं, जेवणाला चल दोघं मिळून असं केलं. मग बायका पण एकत्र मिळून जेवण वगैरे बनवायचे. आता सगळ्यांना प्रायव्हसी पाहिजे, वेगळं वेगळं. ते वेगळं वेगळं झालंय तर सगळंच वेगळं झालं ना. तुझं लाईट बिल वेगळं झालं, तुझं घर भाडं वेगळं झालं, तुझं खाणं पिणं वेगळं झालं. मग आज घरी म्हणजे बायकोला वेळ नाहीये, मग बाहेरून आण, मग तिकडे पण एक्सपेन्स आला. करेक्ट. तर त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग फार गरजेची आहे. अजूनपर्यंत आपल्याला कसं, आजची पिढी, ही जो पिढी आहे ना ही लास्ट आहे, जे आई वडिलांना बघतीये. कुठे सांगता नाही येणार किती बघेल नाही बघेल, किंवा जाऊन फॉरेनलाच बसला. मग इकडे आपण किती त्यांना कॉल करणार, किंवा स्वतःच काहीतरी हवंय ना. तर त्याच्यामुळे रिटायरमेंटची पण आत्तापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे लाईफस्टाईल आता एन्जॉय करताय तर रिटायरमेंट पण तुम्ही चांगलं एन्जॉय करू शकाल. आता मॅम जसं आपण बघतोय की
सोनारमध्ये आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं तर एखादा सोनार पळून गेला, आपण त्याकडून घेतलेलं इन्व्हेस्टमेंट केलेली ते घेऊन, तर तसं म्युच्युअल फंड मध्ये होऊ शकतं का, की त्याची काय सिक्युरिटी वगैरे आहे, की म्युच्युअल फंड वाले पळून गेले, ग्रो वाले आणि आता ते झालं ना कुठलं टेरेस काय उठला तेव्हा टॉरस. गेले पैसे घेऊन. तर तेच जे असे खूप, हे बघा ते काय होतं की इकडे थोडंसं इन्व्हेस्टरचं पण चुकतं, इकडे डबल रिटर्न्स मध्ये हे जातात की तो काय म्हणायचा, टॉरस जे तू सांगितलं, एका हफ्त्यात तो 6% रिटर्न्स देत होता. आणि समजा मी इन्व्हेस्ट केले, ठीक आहे, मी इन्व्हेस्ट केले आणि तुला पण सांगितलं अरे 6% किती मस्त आहे ना, कर तू पण कर, तर तुझे 20,000 मिळतील, मला तुझे 20,000 मिळतील, तर माझी मजा आहे ना, तर मी घेऊन येणार ना. तसा आमिष दाखवला आणि सगळ्यांना आणलं. तर इनिशियली बघ ते लोक लॉस मध्ये जातात, पण लास्टला जाताना किती 14 कोटी घेऊन पळाला तो. ही खरी इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स आहेत, हे रिटर्न्स आहेत चांगले, स्टार्टिंगला दिले नंतर घेतलं. सेकंड विजियन, तो पण डोंबिवलीचा, तो 21 करोड घेऊन पळाला. त्याला अटक केली नाही असं ना, पळाला म्हणजे पळून गेलेला, तो करोनामध्ये पळून गेलेला, पण लोकांनी म्हणजे एवढी युनिटी होती ना लोकांमध्ये, त्याला पकडून आणलं. ठीक आहे, त्याला जेलमध्ये पण होता, 1 वर्ष जेलमध्ये होता तो. त्याला कधी हे लोक सगळे जाऊन विचारायचं ना की अंकल पैसा दे दो, अंकल म्हणायचे त्यांना, अंकल पैसा, मेरे पास है ही नहीं, कहां से तू, अभी मेरा ही कैसा गुजारा होगा, देखो मैं जेल में बैठा हूं, बस हाच 2 डायलॉग चिपकायचा. आणि त्याची एज आहे ना जास्त होती, 80. मग नंतर पोलिसांनी सांगितलं की त्याचा हेल्थ इश्यू पण होत आहेत, मेडिसिन वगैरे, तर मग त्याला सोडून दिलं. झाले 4-5 महिने झालं तर सोडून. आता लोकांचा पैसा काय, पैसा गेला 21 करोड घेऊन पळाला तो. काही काहींनी फुल रिटायरमेंटचे पैसे टाकले, म्हणजे 20 लाख असं. काही काहींनी मुलीच्या, म्हणजे मला ते व्हॉट्सअपवरती मेसेज आला की मुलीच्या लग्नासाठी गेलेला. ते काही काही जण असं हे घेऊन, काय म्हणतात त्याला, हॉकर्स, गाडी घेऊन बिझनेस करतायत, एज ओल्ड पीपल. तर विचार कर, म्हणजे तसं म्युच्युअल फंड मध्ये काय, म्युच्युअल फंड मध्ये गेले, म्युच्युअल फंड वाले गेले. तर तसं नाहीये. जसं बँकेला आरबीआय काही नॉर्म्स वगैरे असतात, रूल्स अँड रेग्युलेशन, जर का बँक काही चूक करते तर आरबीआय पनिश करते, बरोबर. किंवा बघ मोस्ट ऑफ दी बँक वगैरे मर्ज होतात, तर ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला सेफ वाटतं. तसंच म्युच्युअल फंडला सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते सगळ्या एएमसीला फॉलो करावं लागतात. की त्यांनी चूक केली, आता बघ फंड मॅनेजर, ठीक आहे, आता फंड मॅनेजर मी तुम्हाला काय सांगितलं की तो स्टॉकचं सिलेक्शन करतो की हे स्टॉक चांगले आहेत, त्यामुळे त्याचं एज्युकेशनच त्याच्यात झालंय, तो तेच करतो. पण त्याला जेव्हा तो जॉबला जातो ना, म्हणजे जेव्हा तो एंटर करतो एएमसी, तर त्याला मोबाईल हातात देणं अलाउड नाहीये. तो बाहेर मोबाईल ठेवायचा आणि आतमध्ये जायचा. मग तो सिलेक्ट वगैरे करणार नाही करणार. त्यांनी टिप्स शेअर केली, बायको, फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर, तर त्याला पनिश केलं जातं. फक्त शेअर करतोय हा टिप, तो इन्व्हेस्टरचा पैसा पण लावत नाहीये किंवा पैसा घेऊन जात नाहीये. तो फक्त म्हणता अरे ये मी स्टॉक में इन्वेस्ट कर रहा हूँ, सब लोग डालो उसमें, 6 महीने में 1 साल में वो अच्छा परफॉर्म करेगा. अगर त्याला माहिती आहे ना, कारण त्यांनी स्टडी केलंय ही कंपनी चांगली आहे. ते पण अलाउड नाहीये. त्यांनी केलं, सेबीनी पकडलं, तर सेबी काय करते की जो इन्व्हेस्टरला लॉस झालाय, कारण का सगळ्यांनी, हे बघ जेव्हा आपण घालणार तर काय 1-2 लाख थोडी घालणार, 1 करोडमध्ये असेल ना ते, तर ते पूर्ण पैसा ना इन्व्हेस्टरचा असं बघायला तर लॉस झाला, अननेसेसरी ते अप आला ना तो स्टॉक. ते पूर्ण पैसे त्या एएमसी ला भरावे लागतात आणि फंड मॅनेजरला रेस्टिगेट केलं जातं. जेव्हा जर कोणाला जॉब प्यारा आहे म्हणजे मग तो नाही करत असं, म्हणजे प्रॉपर सिक्युरिटी आहे म्युच्युअल फंड मध्ये. आणि जो आपलं डॉक्युमेंट्स आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, ते कार्वी, कॅम्स, NSDL यांच्याकडेच असतात. ते पण त्यांना शेअर करणं अलाउड नाहीये. ते लोकांनी शेअर केलं तर त्यांना पण पनिश, म्हणजे काढूनच टाकतात की तुम्ही नकोच म्हणून, बरोबर. सेकंडली फंड मॅनेजरचं मी सांगितलं तुम्हाला, ते एक सिक्युरिटी आहे. आणि फंड मॅनेजरला फक्त फंड सिलेक्ट करणं अलाउड आहे. तो परचेसची एंट्री पण नाही करू शकत. परचेसची एंट्री करणार ब्रोकर, की फंड्स आले, इन्व्हेस्टरचे पैसे आला तर इकडे जाऊन परचेस करायचं, किंवा इन्व्हेस्टरनी रिक्वेस्ट टाकली की रिडम्पशन तर तो रिडीम करेल. थर्ड हे आपलं, आता म्युच्युअल फंडमध्ये
हार्ड कॉपी नाही देत, जसं तुम्हाला LIC मध्ये हार्ड कॉपी मिळतं तसं म्युच्युअल फंड मध्ये नाही देत. मेल असतं, पॅनशी लिंक असतं, म्हणजे पॅन कार्ड तुम्ही कुठे पण दाखवलं तर तुमचं सगळे डिटेल्स सगळे दिसून येतात. तर आपल्याला पाहिजे ना कोणी किती परचेस झालं, किती रिडम्शन झालं, किती लमसम आले, तर ते एक रेकॉर्ड ठेवणारी ऑडिट एक टीम वेगळी असते. नंतर बँकला फक्त अलाउड आहे कॅश घ्यायचं आणि कॅश द्यायचं. म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टरनी सो अँड सो EMC मध्ये इन्व्हेस्ट केला तर त्या EMC रिक्वेस्ट टाकते की एवढंच मला रिक्वेस्ट आली आहे, मग ते AMC ला देऊन टाकते. आणि जेव्हा AMC ला रिक्वेस्ट होते का तर रिडम्शन करायचं आहे, मग ते पैसे क्लायंटच्या बँकमध्ये देऊन टाकते. म्हणजे बँकचं काम आहे फक्त पैसे घ्यायचं, पैसे द्यायचं. R&T एजंटचं काम आहे म्हणजे ते सगळं डॉक्युमेंट्स कुठेही शेअर नाही करायचं, त्याच्याकडे सहजा कारण का आपण सगळं देतो ना, पॅन कार्ड, आधार कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर, नॉमिनी नेम, हे सगळं त्याच्याकडे असतं. मग फंड मॅनेजरचं काम आहे फक्त स्टॉक सिलेक्शन करायचं, ब्रोकरचं काम आहे फक्त परचेस आणि सेल करायचं, आणि ऑडिटचं काम आहे फक्त ते रेकॉर्ड ठेवायचं की किती आले किती गेले. ते एवढे 5 पार्टी असताना आणि एक दुसऱ्याला कोणालाही कॉन्टॅक्ट करणं अलाउड नाहीये, तर अजून काय पाहिजे सिक्युरिटी. आणि ह्याला हँडल करायला वरती सेबी बसलीये, सेबी आणि AMFI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि AMFI असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड. म्हणजे प्रॉपर एक बिग बॉस बसलाय तो पुरा चेक करण्यासाठी. आणि समजा AMC ला जायचंय, वाइंड अप करायचंय, तर ते कम्प्लिटली दुसऱ्याला हँडओव्हर करावा लागतो, त्याच्यानंतर तो जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिलायन्स पहिले होती तर ती कम्प्लिटली तिने निप्पॉनला दिलंय. तर आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स न दिसता निप्पॉन दिसतं, तर आपल्याला काय फरक पडतंय की पैसे सेफ आहेत, पैसे सेफ आहे. आपल्याला काय फरक पडत नाहीये ना, की फक्त नावच तर चेंज झालंय ना. आणि ते लोक एक आपल्याला लेटर पण देतात की आम्ही हा क्लोज करतोय आणि कम्प्लिटली निप्पॉनला हँडओव्हर करतोय. तर त्या टाइमला इन्व्हेस्टरच्या हातात असतं की तुला निघायचंय, म्हणजे एक्झिट व्हायचंय, तर तू एक्झिट होऊ शकतो. त्याच्याकडे काय त्यांना हे नाही, तुमच्यावरती कम्प्लिटली. तुम्हाला असं वाटतंय की नाही ह्याच्यात नाही मला एंटर करायचंय, तर तुम्ही निघून पण जाऊ शकता. मग ते तुम्हाला लेटर प्रॉपर दिलं जातं मेलमध्ये, आणि सारखं रिमाइंड केलं जातं की आम्ही ह्या तारखेनंतर आपण स्विच होणार आहे, दुसऱ्या ह्याच्यात होणार आहे. तर सिक्युरिटी पण हे चांगलीच आहे, असं नाहीये की तुमचं पूर्णच तुम्ही 0 होणार, असं नाहीये. हा, पण तात्पुरता रिस्क आहे, 1 ते 3 वर्ष प्लस मायनस होऊ शकतात. तसे तुमचे गोल्स डिसाईड करून तुम्ही केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, विदाउट टेन्शन फ्री तुम्ही झोपू शकता.